नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आधुनिक वाङ्मय प्रकाराचा अभ्यास हा आपल्याला मराठी DSE म्हणजेच पूर्वीचा S1 विशेष स्तरावरचा हा पेपर आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. सत्र तिसऱ्यासाठी आधुनिक वाङ्मय प्रकारामध्ये आपल्याला कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास येथे करायचा आहे. आपण आतापर्यंत कविता, कथा यांचा अभ्यास गेल्या वर्षी केला, पण आता कादंबरी हा वाङ्मय प्रकार हा कथेपेक्षा, कवितेपेक्षा, नाटकापेक्षा वेगळा असलेला प्रकार असतो. या सत्रासाठी आपल्याला अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, नाव कदाचित तुम्ही ऐकलंसुद्धा नसेल. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट आनंद विंकर लिखित कादंबरी अभ्यासाला आहे. पण तत्पूर्वी कादंबरीचे कथानक, ह्या कादंबरीचं मूल्यमापन, या कादंबरीतील पात्र, प्रसंग, वातावरण निर्मिती, निवेदन पद्धती, भाषाशैली हे सगळं अभ्यासण्यापूर्वी कादंबरी हा वाङ्मय प्रकार काय असतो, त्याची व्याख्या, त्याचे स्वरूप, त्याची वैशिष्ट्ये, आधुनिक मराठी कादंबरीची वाटचाल, ह्या सगळ्या बाबी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. कादंबरी हा वाङ्मय प्रकार फार पूर्वीपासून मराठीमध्ये प्रचलित असलेला आपल्याला दिसतो. या वाङ्मय प्रकाराचे विविध असे घटक आहेत, प्रकार आहेत. त्याचं स्वरूप, उगम, अर्थ, व्याख्या आपण जर जाणून घेतली तर थेट इंग्रजी राजवटीमध्ये, अर्थात त्यापूर्वीसुद्धा कादंबरी या शब्दाचा उल्लेख बाणभट्टाच्या कादंबरी नावाच्या ग्रंथामध्ये आलेला आहे. पण हा वाङ्मय प्रकार इंग्रजी राजवटीमध्ये सुमारे 150 वर्षापूर्वी उदयास आला असं आपण मानतो. खरे तर गोष्ट सांगणे आणि ऐकणे ही मानवाची प्रवृत्ती पुरातन आहे. पुराणे, आख्याने, बखरी इत्यादी ग्रंथातून कादंबरीचे काही ठळक घटक आढळतात आपल्याला. महाराष्ट्र भाषेचा कोश हा 1829ला प्रसिद्ध झालेला जो ग्रंथ होता, या ग्रंथामध्ये कादंबरी या शब्दाचा अर्थ एक कल्पित कथा असा दिलेला आहे. आणि म्हणून एका विशिष्ट तऱ्हेच्या कल्पित कथेला कादंबरी हे नाव बऱ्याच आधीपासून रूढ असावे असं कुसुमावती देशपांडे म्हणतात. या वाङ्मय प्रकारास जागतिक मान्यता, लोकप्रियता लाभली कारण हिचं जे स्वरूप आहे, या वाङ्मय प्रकाराचं जे स्वरूप आहे, तर ते कथेशी निगडीत असलेलं आपल्याला दिसते. या वाङ्मय प्रकाराचा उगम कुठे झाला तर आंग्ल संपर्कातून हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे रूढ झाला असावा. पण त्याआधी या तऱ्हेच्या गद्याची परंपरा मराठी भाषेला आणि संस्कृतीला होती हे विसरता येत नाही. कारण फार पूर्वीपासून मनुष्याला गोष्टी सांगण्याचा आणि ऐकण्याचा नाद होता. आपल्याला माहितीच आहे की पंचतंत्र, अरेबियन नाईट्स, दशकुमार चरित्र इत्यादीतील कथांची रचना ही विशिष्ट पद्धतीने केलेली होती. म्हणजे एका कथेमध्ये
अनेक कथा म्हणजे उपकथा ह्या पद्धतीने त्या कथा गुंफलेल्या होत्या. तुम्ही जर पंचतंत्र वगैरे वाचलेलं असेल तर एका कथेतून दुसरी कथा त्यामध्ये गुंफलेली आपल्याला दिसते. आणि हे कथागुच्छ जे आहेत असे विशिष्ट पद्धतीने गुंफलेले ते आपल्याला कादंबरीच्या उगमाजवळ आणतात. आणि म्हणून मराठी कादंबरीला पंचतंत्र, इसापनीती, सिंहासन बत्तीशी अशी बरीच मोठी कथांची परंपरा आपल्याला सांगता येते. आणि या कथा वाङ्मयाचा प्रभाव समाज मनावर असलेला आढळतो. आणि म्हणून तंत्रदृष्ट्या जरी कथा कादंबऱ्यांमध्ये भिन्नता असली, आपण कथा आणि कादंबरी आता स्वतंत्र असे प्रकार मानतो वाङ्मयाचे, तरी या कथातूनच कादंबरीचा विकास झालेला आहे असं मात्र आपल्याला म्हणता येतं. आपण बघणारच आहोत कादंबरीच्या वाटचालीमध्ये की मराठीतली पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन नावाची ती अशा कथागुच्छांमध्ये किंवा अनेक कथांच्या गुंफणीतून व्यक्त झालेली किंवा अभिव्यक्त झालेली कादंबरी आहे. आता कादंबरी शब्दाचा अर्थ काय आहे? तिला कल्पित कथा, कहाणी असे कोशामध्ये सांगितलेले अर्थ आहेत. पण या कोशातील अर्थाच्या मदतीने कादंबरीचे स्वरूप स्पष्ट होत नाही. कारण कादंबरी हा वाङ्मय प्रकार असा आहे की स्थल, काल आणि कलावंताचा दृष्टिकोन अभिव्यक्तीच्या वैशिष्ट्यानुसार बदलत जाणारा प्रकार आहे. म्हणजे स्थळाप्रमाणे, काळाप्रमाणे, कलावंताच्या म्हणजे लेखकाच्या दृष्टिकोनाप्रमाणे आणि अभिव्यक्तीचं वैशिष्ट्य आविष्कृत करण्याची जी शैली आहे त्याप्रमाणे तो बदलत जाणार आहे. आणि म्हणून कादंबरीचे स्वरूप, कादंबरीचा उगम व्याख्यांचा परामर्श घेतल्याशिवाय स्पष्ट होत नाही. म्हणजे कादंबरीचा उगम कुठे झाला आणि कादंबरीच्या व्याख्या विविध अभ्यासकांनी कशा केलेल्या आहेत, कोणत्या केलेल्या आहेत, त्याशिवाय कादंबरीचं स्वरूप आपल्याला सांगता येणार नाही. मग कादंबरीच्या उत्पत्तीविषयी विविध अभ्यासक काय म्हणतात? मदन कुलकर्णी असे म्हणतात की कादंबरी हा वाङ्मय प्रकार पाश्चात्य असला तरी कादंबरी हा शब्द मात्र अस्सल भारतीय आहे. बघा, कादंबरी हा वाङ्मय प्रकार पाश्चात्य आहे कारण आपल्याकडे आंग्ल राजवट, इंग्रजी राजवट आली 19व्या शतकात आणि त्यांनी विविध गोष्टी आणल्यात, त्याबरोबर त्यांचं वाङ्मयसुद्धा आणलं आणि त्याच्यामध्ये हा वाङ्मय प्रकारसुद्धा आपल्याकडे रूढ झाला. पण मदन कुलकर्णी काय म्हणतात की कादंबरी हा वाङ्मय प्रकार पाश्चात्य असला तरी शब्द मात्र अस्सल भारतीय आहे. का म्हणतात असं? कारण बाणभट्टाची कादंबरी, बाणभट्ट नावाचा लेखक, मुळातच विशेष नामाची, तिलाच सामान्य नामाचे मोठे स्थान प्राप्त झाले व कादंबरी बनली असं बाणभट्ट असे म्हणतात. मात्र महाकाव्य, नाटक हे वाङ्मय प्रकार जसे या देशात असलेले, फुललेले, तसे कादंबरीबाबत मात्र म्हणता येत नाही. कादंबरीबाबत असं म्हणता येत नाही कारण बाणभट्टाच्या कादंबरी नावाचा म्हणजे ग्रंथामध्ये कादंबरी या नावाची नायिका होती. त्या ग्रंथाचं नावसुद्धा कादंबरीच होतं. पण पुढं चालून ते काय म्हणतात की जसं महाकाव्य, नाटक हे वाङ्मय प्रकार जसे या देशातले आहेत, पण तसं कादंबरीच्या संदर्भात असं ठामपणे म्हणता येत नाही कारण कादंबरीचा घाट हा पाश्चात्यांच्या कादंबरी वाङ्मयाच्या अनुकरणातून आला आणि पुढे स्वतंत्रपणे विकसित झाला. कादंबरीच्या उगमासंदर्भाचं हे मत मदन कुलकर्णींचं आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागतं. 1872 काबा मराठे यांनी कादंबरी साठी नावल हा शब्द सुचविला.
आपण मराठीमध्ये नवल म्हणतो बघा, नवलपूर्ण कथा, तिला पण कादंबरी म्हणतात. तर नावल हा शब्द सुचविला ते पुढे म्हणतात की हा शब्द इंग्रजी नॉवेल या शब्दावरून आला असावा. जे कादंबरीचे जी मूळ आहेत ते ह्या अभ्यासकांनी सांगताना आपल्याला कादंबरीचा जे मूळ आहे ते पाश्चात्य साहित्यामध्ये असावं असं निर्देशित केलेलं आहे. आणि मग नॉव्हेल शब्दापासूनच कादंबरीच्या नवलपूर्ण स्वरूपाची कल्पना येऊ शकते, हे श्रीमा कुलकर्णींचे विधान काबा मराठेंच्या विधानाला पूरक ठरते. श्रीमा कुलकर्णींनी काय म्हटलं आहे की नॉव्हेल या शब्दापासून कादंबरीच्या नवलपूर्ण शब्दांची कल्पना येते. आता ह्या कादंबरीच्या विविध व्याख्या ह्या केलेल्या आहेत. कादंबरी या वाङ्मय प्रकाराला 150 वर्षाची प्रदीर्घ अशी ऐतिहासिक परंपरा आहे. हा लवचिक व सर्वसमावेशक असा वाङ्मय प्रकार आहे. कला प्रकाराप्रमाणे कादंबरीची प्रकृती पाहता हा बदलत्या समाज वास्तवाला सामावून घेणारा वाङ्मय प्रकार आहे. या संदर्भामध्ये उषा हस्तक असं म्हणतात की कादंबरी हा वाङ्मय प्रकार कविता किंवा नाटक यापेक्षा प्रकृतीने वेगळा आहे. अर्थातच कविता आणि नाटक हे संपूर्ण वेगळे प्रकार आहेत. कथेशी जवळीक साधणारा हा प्रकार जरी असला तरी कविता आणि नाटक या वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा आहे. या वाङ्मय प्रकाराची सर्वसमावेशक व्याख्या करणे अजूनही शक्य झालेले नाही असंही त्या पुढे म्हणतात. कारण बदलत्या जीवनमानाप्रमाणे समाज जीवनाप्रमाणे कादंबरीनेही विविध रूपे धारण केलेली आहेत आणि कादंबरीची व्याख्या न करता तिचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. पण तरीसुद्धा आपल्याला हा वाङ्मय प्रकार अभ्यासण्यासाठी त्याच्यामध्ये अचूकता आणण्यासाठी आपल्याला व्याख्यांचा अभ्यास करणं हे उचित ठरेल. यामध्ये मला राग जाधवांची व्याख्या कादंबरीच्या संदर्भातली ही समाधानकारक वाटते किंवा समाधान देणारी वाटते. ते असं म्हणतात की कथानक, व्यक्तिचित्रण, लेखकाचा दृष्टिकोन व यांना अनुरूप निवेदन तंत्रे, वर्णने, वातावरण निर्मिती, शैली इत्यादी घटकांनी गद्यात विस्तृतपणे संघटित केलेले वास्तव जीवनाचे चित्रण म्हणजे कादंबरी होय. बघा, यामध्ये कादंबरीचे सगळे घटक आलेत जे आपण आता पुढे घेणारच आहोत. जे कथानक आलं, कादंबरीमध्ये कथानक असतं, व्यक्तिरेखा असतात, व्यक्तिचित्रणे असतात, लेखकाचा दृष्टिकोन असतो, लेखक महत्त्वाचा आहे, व निवेदन तंत्रे, लेखकाने केलेलं निवेदन कसं आहे, निवेदन शैली कशी आहे, कुठलं तंत्र वापरलेलं आहे, वर्णनशैली, वातावरण निर्मिती, हे सगळे घटक कादंबरीमध्ये असतात आणि त्याचं वास्तव चित्रण, वास्तव जीवनाचं चित्रण म्हणजे कादंबरी असं राग जाधव म्हणतात. तर श्रीमा कुलकर्णी म्हणतात की कार्यकारण शृंखलाबद्ध म्हणजे बघा, आता हे कथेशी जवळीक साधणारा शब्द आहे हा शृंखलाबद्ध. म्हणजे विविध कथांची गुंफण करून कादंबरी आविष्कृत झालेली आपल्याला दिसते सुरुवातीच्या काळामध्ये. तर श्रीमा कुलकर्णी म्हणतात की कार्यकारण शृंखलाबद्ध अशा कल्पित कथानकाच्याद्वारे, कथानक कल्पित, मानवी जीवनाचे दर्शन घडविणारे सविस्तर ललित गद्य कथा म्हणजे कादंबरी. अशा विविध साहित्यिकांनी ह्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसतात. आणखी प्रवा बापट आहेत, नावा गोडबोले आहेत, ह्या अभ्यासकांनी सुद्धा कादंबरीच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि थोड्याफार हाच आशय व्यक्त करणाऱ्या त्या व्याख्या आहेत. आता या व्याख्यांचं अवलोकन केलं तर आपल्याला तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे चित्र, कमी अधिक व्यामिश्र जीवनाचे चित्रण, वाचकांना गुंतवून टाकणारा असा रचनाबंध
मानवी जीवनाचे दर्शन घडविणारी ललित गद्यकथा अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला या वाङ्मय प्रकाराची सांगता येतात. आता आपण अभ्यासले की या वाङ्मय प्रकाराचं हे स्वरूप काय आहे, वैशिष्ट्ये काय आहेत. या वाङ्मय प्रकाराचे प्रकार जे आहेत तर ते खूप सारे आपल्याला सांगता येतील आणि काळाप्रमाणे त्यामध्ये बदल झालेला सुद्धा आपल्याला दिसतो. काळाप्रमाणे ते प्रकार वाढलेले दिसतात आणि म्हणून असे साधारणपणे आपल्याला असं म्हणता येते की ही जी 150 वर्षाची ही जी प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा या वाङ्मय प्रकाराला लाभलेली आहे तर त्याच्यामध्ये कादंबरीचा जो विकास झालेला आहे किंवा जो प्रवास झालेला आहे त्यानुसार हे प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. मग त्यामध्ये वास्तववादी असेल, गांधीवादी असेल, प्रादेशिक असेल, ऐतिहासिक असेल, चरित्रात्मक, पौराणिक, राजकीय, मनोविश्लेषणात्मक, नवकादंबरी, महानगरीय कादंबरी, ग्रामीण, दलित, जनवादी, आदिवासी आणि विज्ञान अशा खूप सारे प्रकार आपल्याला या कादंबरीचे सांगता येतात. कादंबरी वाङ्मय प्रकाराचे सांगता येतात आणि या वाङ्मय प्रकाराचे विशेष जे आहेत आणि स्वरूप जे आहे ते आपण इथं अभ्यासलं. पुढच्या तासाला आपण या वाङ्मय प्रकाराची वाटचाल अभ्यासूया. धन्यवाद.